श्रीराम समर्थ. श्रोतेहो नमस्कार. कार्तिक शुद्ध द्वादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा या कालावधीत जेव्हा शक्य असेल तेव्हा प्रदोषकाळी संध्याकाळी करूया सहज सुलभ पद्धतीने तुलसी विवाह पूजन. नेहमीप्रमाणे स्क्रीनवर यादी दिसतीये त्याप्रमाणे पूर्वतयारी करून घेऊ. बसायला आसन घ्या. पूजेच्या ठिकाणी सुशोभित रांगोळी काढा. तेला तुपाचा दिवा धूप प्रज्वलित करून घ्या. हळद, कुंकू, गुलाल, कालवलेलं गंध, सुट्टी फुलं, तुळशीचे पानं, पंचामृत, कापूर, पळी, पेला, ताम्हण, पूजेला पाणी. जर सहज उपलब्ध झाले तर ऊस, आवळा, चिंच, बोरं. जर शक्य असेल तर मणिमंगळसूत्र, जोडवे, बांगड्या, करंडा, ओटीचं सामान. लग्न लावण्यासाठी सुशोभित कुंड्यामध्ये डेरेदार तुळस घ्या. गोपालकृष्ण, अंतरपट हे सगळं साहित्य घेऊन जर सोहळ्यात बसलं तर उत्तम. नाही तर पारंपरिक वेशामध्ये डोक्यावरती टोपी, हात पुसायला, देव पुसायला वस्त्र घ्या. 2 विड्याचे पानं, त्यावर खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, एखादं फळ, सुट्टे रुपये ठेवा. आपल्या परिसरातील ज्यांना लग्नासाठी येणं शक्य आहे त्या आप्तेष्टांना बोलवा. मंगलवाद्य म्हणून सनई लावा. ऊस तुळशीच्या मागे उभा करा. समोर कुंड्याच्या चिंचा, बोरं, आवळी मांडा. विड्याच्या पानावरती खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी ठेवा. मंगलमय वातावरण निर्माण करून नेहमीप्रमाणे पूजेच्या पूर्वी ही तयारी करून घ्या. आणि पूजा आणि कृती यांचा समन्वय साधण्यासाठी आवश्यक तिथे आपला ऑडिओ पॉज करा, म्हणजे पूजा व्यवस्थित करता येईल. सुरू करूया तुलसी विवाह पूजन. आपल्या कपाळी गंध लावून घ्या. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्यंतांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. पळीने उजव्या हातावर पाणी घ्यायचं. 3 वेळा पाणी घेऊन प्राशन करायचं. केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा. चौथ्यांदी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. गोविंदाय नमः. हात जोडून नमस्कार करा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. हात जोडा. मनामध्ये आपल्या कुलदेवतेचं, गुरूंचं, आईवडिलांचं स्मरण करा. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वंदे काशीगुहां गंगा भवानीं मनकर्णिकाम्. 11 वेळा नमस्कार करा. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, शचिपुरन्दराभ्यां नमः, माता पितृचरणकमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आपल्या उजव्या हातात पाणी घ्या. त्यामध्ये अक्षत टाका. तिथे विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणञ्चैव सर्व विष्णुमयं जगत्. एवं ग्रहगुणविशेषण विशेष्ठायां शुभपुण्यतिथौ. आपल्या गोत्राचा उच्चार करा. आपल्या नावाचा उच्चार करा. म्हणा मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं कुटुंबानां क्षेम
स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य प्राप्त्यर्थं गृहे मंगला वाप्तये अद्य दिने तुलसी दामोदर विवाह अंगभूतम लाभोपचार द्रव्यैः पूजन विवाह कर्म यथा भक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण अहम करिष्ये. समोर ताम्हणामध्ये पाणी सोडून द्या. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम गणपती स्मरणंच करिष्येत. हात जोडा. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. एक फूल घ्या. गंध अक्षतेमध्ये बुडवा. दिव्याला वहा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपः ज्योती नमोस्तुते. एक फूल घ्या. गंधाक्षतेत बुडवा. आकाशाच्या दिशेने चंद्रदेवतेला वहा. कर्मसाक्षी चंद्रदेवतायै नमः. गंधाक्षत पुष्पैः संपूज्य. एक फूल घ्या. गंधाक्षतेमध्ये बुडवा. जमिनीला वहा. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. एक फूल घ्या. गंधाक्षतेत बुडवा. आपण पूजेला घेतलेल्या पाण्यामध्ये तांब्यामध्ये हे फूल वहा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. कलशाला चारही दिशेला गंध लावा. वरुणाय नमः. पूर्वे ऋग्वेदाय नमः. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. पश्चिमे सामवेदाय नमः. उत्तरे अथर्ववेदाय नमः. गंधाक्षत पुष्पैः संपूज्य. ते पाणी आपल्या अंगावर पूजेला घेतलेल्या साहित्यावरती प्रोक्षण करा. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्य अभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. पळीमध्ये पाणी घ्या. आनेन यथाशक्ती पूजनार्चनाख्येन कर्मणाः कर्मसाक्षी देवता प्रियतान्न मम. ताम्हणामध्ये सोडून द्या. आता तुलसी दामोदराची पूजा सुरू करूया. समोर तुळशीचा कुंड असेल. समोरच्या ताम्हणामध्ये गोपाल कृष्ण ठेवायचा. त्याचं तोंड आपल्याकडे असलं पाहिजे. आधी पूजा करून घ्यायची आहे. हात जोडा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तुलसी श्री सखी सौम्ये पापहारिणि पुण्यदे नमस्ते नारदनुते नारायण मनः प्रिये. नमस्कार करा. ध्यानं समर्पयामी आवाहनं समर्पयामी. गोपाल कृष्णावर पळीने पाणी टाका. तुलसी मातेवर फुलांनी पाणी शिंपडा. पदयोः पाद्यं समर्पयामी. एक फूल घ्या. हळद कुंकू गुलाल ह्याच्यामध्ये बुडवून पाण्यामध्ये बुडवून तुळस आणि गोपाल कृष्ण यांच्यावरती ते प्रोक्षण करा. तुलसी दामोदर देवतायै नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. पुन्हा फूल घ्या. ते शुद्ध पाण्यामध्ये बुडवा. ते पाणी गोपाल कृष्ण आणि तुळशीवरती प्रोक्षण करा. तुलसी दामोदर देवतायै नमः. आचमनीयं स्नानं समर्पयामी. त्याच फुलांनी पंचामृत तुळशीवरती आणि गोपाल कृष्णावरती पुन्हा प्रोक्षण करा. पयोदधिघृतंचैव मधुच शर्करायुतं पंचामृते स्नपनंचैव प्रियतान् परमेश्वर. तुलसी दामोदर देवतायै नमः.
पंचामृतस्नानं समर्पयामि. चांगलं पाणी प्रोक्षण करा. तुलसी दामोदर देवतायै नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. ते फूल, गंध, अक्षद यामध्ये बुडवून तुळशी समोर दाखवून गोपाल कृष्णावरती वाहून द्या. पंचामृत पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षद पुष्पैः संपूज्य. आता पंचामृताचा नैवेद्य दाखवा. शेष पंचामृत नैवेद्यम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान करोमि. पळीभर पाणी सोडून द्या. अनेन मलापकर्षण पंचामृत पूजनाख्येन कर्मणाः तुलसी दामोदर देवता प्रियतान्न मम. आधी वाहिलेलं फूल काढून घ्या, त्याचा वास घ्या आणि बाजूला ठेवून द्या. आता मी मंत्र म्हणेन तोपर्यंत मनामध्ये नमो भगवते वासुदेवाय असा जप करायचा. तुळशीवरती आणि गोपाल कृष्णावरती फुलांनी पाणी प्रोक्षण करत राहायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 नमो भगवते वासुदेवाय. पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षि पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्. अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश देहि मे. पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्ममयि सन्निधस्व. पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तयश्वादिगवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे. धनमग्निर्धनं वायुधनं सूर्यो धनं वसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विनौ. वैनतेय सोमं पिबतृवृत्तः सोमं धनस्य सोमिनो मय्यं दधातु सोमिनः. न क्रोधो न च मात्सर्य न लोभो न शुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्. सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यं. विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीप्रियसखीं देवीं नमाम्युच्युतवल्लभां. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते. धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. शांती शांती शांती. आता गोपाल कृष्णाला स्वच्छ पुसून समोर एका ताम्हणामध्ये अक्षता असतील त्या ताम्हणामध्ये गोपाल कृष्णाला ठेवा. उपलब्ध असेल तर यज्ञोपवीत जानवं, तुळशीला कापसाचं वस्त्र, गोपाल कृष्णाला कापसाचं वस्त्र अर्पण करा. सर्वभूषादिके सौम्यं लोकलज्जा निवारणे मयोपपादाति ते तुभ्यं वाससिं प्रतिगृह्यताम्. तुलसी दामोदर देवतायै नमः. वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि. गोपाल कृष्णाला गंध लावा. तुळशीला हळद कुंकू अक्षत वहा. श्रीखंडचंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. दोघांनाही फूल वहा. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वय प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. धूप ओवाळा. वनस्पतिरसो धूपो गंधाढ्यौ गंधोत्तमा
आघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. तुपाचा दिवा ओवाळा. साजंच वरति संयुक्तं वह्निना योजितं मया. दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यन्तिमिरापः. आता उपलब्ध नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. आता एक जण गोपाल कृष्णाचं ते तामन घेऊन उभं राहा. तुळशीच्या मध्ये आणि गोपाल कृष्णाच्या मध्ये अंतरपट धरा. गोपाल कृष्णाचं मुख तुळशीकडे करायचं. सगळ्यांना अक्षत वाटा. आपण मंगलाष्टक म्हणूया. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझनं ग्रामे राञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलं. राधा दामोदरश्चिंतन सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्णजलै समुद्रसरित कुर्यात् सदा मंगलं. राधा दामोदरश्चिंतन सावधान. राजा भीष्मक रुक्मिणी सनयने देखो निचिंता करी. ही कन्या सगुणावरा नृपवरा कोणासी म्या देईजे. आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे. रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्यात् सदा मंगलं. राधा दामोदरश्चिंतन सावधान. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे मणिमौक्तिकं करतले वेणोः करे कङ्कणो सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावरे गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणे. राधा दामोदरश्चिंतन सावधान. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा गावः कामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना. अश्वः सप्तमुखो विषं हरिधनु शंखोऽमृतं चाम्बुधे रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मंगलं. राधा दामोदरश्चिंतन सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. ब्रह्मा मुरारी स्त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रः शनि राहुकेतु सर्वे ग्रहा शान्तिकरा भवन्तु. राधा दामोदरश्चिंतन
सावधान कुलदेवताश्चिंतन, सावधान ग्रामदेवताश्चिंतन, सावधान वरहाडी सावचित्त, सावधान अंतरपट सावचित्त, सावधान वाजंत्री सावचित्त, सावधान गोपाल कृष्ण भगवान की जय, तुलसी माता की जय. मधला अंतरपट काढून घ्या. भगवान गोपाल कृष्ण पात्रासहित तुळशी मातेच्या कुंड्यात बसत असला तर तिथे किंवा बाजूला ठेवा. तुळशी मातेला वस्त्र, अलंकार, आपल्याकडे असेल मणिमंगळसूत्र, जोडवे, करंडा जे काही आहे ते तुळशी मातेला सौभाग्य अलंकार अर्पण करा. तिथे तुळशी मातेची ओटी भरा आणि आरती करूया. आरतीसाठी तुपाचा दिवा घ्या. मी एक तुळशीची आरती म्हणेन. जर आणखीन म्हणायचे असतील तर आपल्या आपल्या पारंपरिक पद्धतीत आरती म्हणा. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः. जय देवी जय माये तुळशी, निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी. जय देवी ब्रह्मा केवळ मूळी मध्ये तो शौरी, अग्रे शंकर तीर्थे शाखा परिवारी. सेवा करीती भावे सकळ हि नर नारी, दर्शन मात्रे पापे हरती निर्धारी. जय देवी शीतळ छाया भूतळ व्यापक तू कैसे, मंजिरीची आवड कमळा रमणासी. तव दल विरहित राहे विष्णू उपवासी, विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी. जय देवी अच्युत माधव केशव पीतांबरधारी, तुझे पूजन काळी जो हे उच्चारी. त्यासी देसी संतती संपत्ती सुखकारी, गोसावी सुत विनवी मजला तू तारी. जय देवी जय माय तुळशी, निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी. जय देवी कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. पोळीभर पाणी निरांजनीला ओवाळून सोडून द्या. उजव्या हाताने देवाला आरती द्या. शीतलीकरणं देवतानां वंदनम आत्मानां वंदनम. फुलं घ्या सगळेजण. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेह नकं महिमानः, सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. स्वतः भूती प्रदक्षिणा मारा. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ते प्रदक्षिणां पदे पदे. खाली बसा. उजव्या हातामध्ये पाणी घ्या. एतानि अत्र गंधपुष्प धूपदीप नैवेद्य तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा. तुलसी दामोदर देवता तामनात सोडून द्या. प्रियतान्न मम. हात जोडा. नमस्कारान् समर्पयामि. म्हणा विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. अशा प्रकारे या ठिकाणी आपला तुलसी दामोदर विवाह संपन्न झालाय. पूजेचं संपूर्ण फल प्राप्त व्हावं यासाठी आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे, आपली ज्यांना इच्छा आहे दक्षिणा समर्पण करण्याची, त्यांना यथाशक्ती दक्षिणा समर्पण करावी. ज्यांना आम्हाला दक्षिणा समर्पण करायची इच्छा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेला आपला 98 60 78 29 89 किंवा 99 75 20 30 67 या गुगल पे, फोनपेद्वारे आपली दक्षिणा समर्पण करू शकता. केलीच पाहिजे असं बंधन अजिबात नाही. मात्र आपण याचा लाभ घ्या. आपले आप्त, इष्ट, मित्र, बांधव यांनाही या सोयीचा लाभ करून द्या. जय जय
रघुवीर समर्थ